नमस्कार मित्रांनो, दूध प्रक्रिया प्रशिक्षण संस्था चालवत असताना अनेक लोक प्रश्न विचारतात आणि त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जो वारंवार विचारला जातो, सर दूध प्रक्रिया प्रशिक्षणाची फी किती? मित्रांनो, हा प्रश्न विचारण्याऐवजी जर आपण हा प्रश्न विचारला की दूध प्रक्रिया प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीचं डेअरी संदर्भातलं क्वालिफिकेशन काय, डेअरी संदर्भातला अनुभव काय, आणि तिसरा प्रश्न म्हणजे कोणकोणते पदार्थ शिकवले जाणार आहेत, हे प्रश्न जर विचारले आणि त्याचं जर समाधानकारक उत्तर आलं तरच तुमच्या पैशाला किंवा फीला महत्त्व आहे किंवा त्या पैशाचं चीज होणार. फक्त दूध प्रक्रिया प्रशिक्षण आहे म्हणून ते अटेंड करायचं ही गोष्ट साफ चुकीची आहे. कारण त्यातला कॉन्टेंट काय आहे तो पाहिला पाहिजे, काय शिकवणार आहे ते पाहिलं पाहिजे. नुसतं दूध प्रक्रिया प्रशिक्षण आहे म्हणून तिकडे पळत जाऊन ते दूध प्रक्रिया प्रशिक्षण जर तुम्ही अटेंड केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळतीलच असं नाही. मित्रांनो, दही तर काय आजी पण लावत होती, आई पण दही लावते आणि आपल्याला सुद्धा दही लावता येतं. परंतु तांत्रिकदृष्ट्या दही कसं लावलं गेलं पाहिजे, त्याचा आंबटपणा मर्यादित राहील त्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी होणार नाही किंवा त्याच्यामध्ये गॅसेस होणार नाही, या बाबी महत्त्वाच्या आहेत. अनेक पदार्थ पारंपरिक पद्धतीने सुद्धा केले जातात परंतु त्याचं ब्रँडिंग होत नाही. मग अशा प्रकारे जे प्रशिक्षण घेतात तर त्यांचे व्यवसाय थोड्या दिवसामध्ये बंद पडलेले दिसतात किंवा अशा पदार्थांचं किंवा अशा व्यवसायाचं ब्रँडिंग होत नाही. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. तर विचार करा आणि निश्चितपणे यापुढे ही काळजी तुम्ही घ्याल. खरोखर तुम्हाला जर आपला ब्रँड तयार करायचा असेल, आपलं नाव त्या ठिकाणी करायचं जर असेल तर अतिशय प्रभावी असं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. फी महत्त्वाची नाही. धन्यवाद.